नमस्कार सर्वांना, मी माधुरी. आपले माधुरी ऑलराऊंडर ह्या आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. चला आज आपण बनवूया सोयाबीन चिल्ली. तर इथे मी सोयाबीन एका भांड्यात भिजत ठेवली होती आणि तिचं पाणी निथळून घेऊया. सर्व छान असं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. एका भांड्यात काढून त्यात टाकायचं मैदा, नंतर कॉर्नफ्लॉवर आणि दही, लाल तिखट, थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. हळद. हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये तेल ठेवणार आहोत आणि तेल असं कडकडीत तापल्यानंतर आपल्याला सोयाबीन चंक्स टाकायचे. त्याच्यात चांगले तळून घ्यायचे खुरपूस होईपर्यंत. जेणेकरून आपला सोयाबीन कुरकुरीत होतील. आणि आता काढून घ्यायचे एका भांड्यात. इथे मी कोबी घेतलाय, शिमला मिरची, कोथिंबीर आणि कांदा हे सर्व चॉप करून घेतलेलं आहे. हिरवी मिरची. एका कढईत जिरे टाकायचे, हिरवी मिरची आणि चॉप केलेला कांदा चांगला परतू द्यायचा आहे गुलाबी रंग होईपर्यंत. आणि मग इथे आपल्याला ॲड करायची आहे शिमला मिरची. नंतर कोबी ॲड करायचं आहे. कोबी थोडं टाका, नंतर आपल्याला तो वरतून खायला छान लागतो म्हणून मी थोडंसं तसंच ठेवलेलं आहे. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. छान जास्त शिजवायचं नाही, नाहीतर मग त्याचं क्रंचीपणा जातो. नंतर मी सॉस टाकलेला आहे. नंतर ग्रीन चिली सॉस, तो रेड चिली सॉस होता, सॉरी, हा ग्रीन चिली सॉस 2 चमचे. आणि सोया सॉस. चांगलं मिक्स करून घ्या. खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करा. थोडंसं मीठ टाकायचं वरून आणि आपण फ्राय केलेले सोया चंक्स त्याच्यात ॲड करूया. आता सगळं एकजीव करून घ्या. नंतर थोडंसं सॉस ॲड करू शकता आपण आपल्या चवीनुसार. मी पहिल्यांदा हे व्हॉइस ओव्हर करते त्याच्यामुळे माझं थोडं कन्फ्युजन होतं, तुम्ही समजू शकता. खूप छान दिसतंय बघा. इथे आपले सोया चंक्स रेडी आहेत आणि त्याच्यावर वरून थोडीशी कोथिंबीर पेरूया. चला तर मग सर्व करून घेऊ. चला.